बोलण्यासाठी काही लागत नाही, अंतःकरणातला शुद्ध भाव लागतो, काहीच लागत नाही. ज्ञानोबा म्हणतात माझे जे शब्द आहे ते निसंदेह प्रमाण माना, भावे विन देव न कळे निसंदेह, संशय ठेवायचा नाही. मग जिथं ज्ञानोबा म्हणतात संशय ठेवायचा नाही, तिथं दुसरा शब्द प्रमाण मानण्याची गरज काय कोणाची? एक बोलतो कळश आणि एक बोलतो पाया. तुकोबाराय म्हणतात भाव, ज्ञानोबाराय म्हणतात भाव, दुसरं काहीच लागत नाही. माझ्या विठोबाची शपथ घेऊन सांगतो, सेवे करता निवडलेल्या अभंगाच्या शेवटच्या काही न लगे भावाचे कारण, काही न लगे भावाचे कारण, काही न लगे भावाचे कारण, काही न लगे भावाचे माझ्या देवाची शपथ घेऊन सांगतो, काही लागत नाही राजा. तुका म्हणे आण विठोबाची, काहीच लागत नाही. महाराज तुम्ही एवढ्या तळमळीनं सांगताय, शपथ घेताय, तुम्हाला कोणी विचारलं होतं का आम्हाला सांगा म्हणून? प्रश्न आहे, तुम्हाला कोणी विचारलं होतं का सांगा म्हणून? का लोक तुकोबारायच्या घरी गेले होते? लोक तुकोबारायच्या घरी गेले नाही ना, तरी तुकोबाराय सांगतात. लोकांनी विचारलं होतं का? नव्हतं विचारलं, मग सांगतात का? सीताराम बाबा का सांगतात तुकोबाराय? काही गोष्टी विचारल्याशिवाय सांगू नये, हे शास्त्र आहे. काही गोष्टी विचारल्याशिवाय सांगू नये, हे शास्त्र आहे. पुढचं ऐका. पण काय विचारल्याशिवाय सांगू नये, हे देखील शास्त्र आहे. इथे शास्त्राचा विचार सांगितलाय. थोडं
शास्त्राच्या विचार आहेत तर मग थोडंसं एक शास्त्र सांगून जातो आपल्याला. तुम्ही छान ऐकताय. मन एकचित्त एक रूप करून ऐकताय. तुमचा ऐकण्याचा हा भाव मला खूप आवडला. नाहीतर अर्धा तास लाईट नसताना कीर्तन करणं माझं भाग्य. तुम्ही माझ्या पुढे बसून आहात. ही ऐकण्याची तळमळ आहे. ही ऐकण्याची. मला पाठीमागे डिस्टर्ब चालत नाही. सगळ्यांना सांगून ठेवतो, अजिबात नाही. काय विचारल्याशिवाय सांगू नये. शास्त्री पदवी घेऊन 4 विद्यार्थी शास्त्री होऊन आपल्या गावाकडे परत निघाले होते. परतीचा प्रवास, विद्याभ्यास, शास्त्राभ्यास, शास्त्री पदवी घेऊन अनिल महाराज ते परत निघाले होते. मध्ये नदी होती आणि त्यांना आता नावेतनं प्रवास करायचा होता. मग नावेतनं प्रवास करायचा आहे. बसले नावेमध्ये. पावसाचे काही दिवस नव्हते, पण अवकाळी कधी पडेल काही सांगताच येत. कधी वारा येईल, कधी सोसाट्याचा वारा येईल, कधी पाऊस येईल, काही सांगता येत नाही. परवा मी माझ्या घरातनं वरती पठारावरती नवरदेव काढून द्यायला चाललो होतो. पण पाऊस इतका होता दुपारच्याला. परवा मला घराच्या बाहेर गाडीपर्यंत बसता येईल अशी कंडिशन नव्हती. गाडी अशी 20 फुटावरती होती. मला काही नाही, गाडीचा दरवाजा अनलॉक करून लॉक असा ओपन करून मला फक्त बसायचं होतं. पण तेवढा दूर पाऊस होता आणि वारं पण होतं त्या पावसात. कसा बसू? तरी पण नवरदेव माझा भाचाच होता. मला तिथं जाणं गरजेचं होतं, कारण बहिणीला आधार प्रसंगाला तर भावाने दिला पाहिजे. त्या वातावरणात निघालो मी. पुढे आकुल नाक्यावर आलो. एक थेंबाट नाही. हो, एकदा मी आळंदीहून पण इकडे येत होतो प्रवास. माझे 14 वर्ष आळंदीतले. 14 वर्ष मी ज्ञानोबारायच्या सहवासात राहिलो. 14 वर्ष मी तिकडनं मोटर बसनी यायचो आणि दिल्ली नाक्यावर कमल पेट्रोल पंपावर थांबायचो. मी तिकडनं आलो त्यावेळेला गाडीला थेंब पण नव्हता. बसला कोरडी होती बस. पण ज्यावेळेला त्या दिल्ली नाक्यावरती उतरलो, उडी आहेत का पाणी होतं. मी सहज विचारलं, हे पाणी कुठून आलं? म्हणजे एसटी स्टँडवर पाऊस झालाय, त्याचा ओघळीतपर्यंत आला. खरं सांगतो बरं का. आपण प्रवासी अनिल महाराज नित्य प्रवास करतो. आपण आपली गाडी ओली असते. आपण जर एखाद्या ढाब्यावरती चहा प्यायला किंवा थांबलो आपण अमृततुल्यवरती, तर लोक म्हणतात गाडी ओली का? आम्ही म्हणतो तिथे खूप पाऊस झाला, इकडं थेंब नाही. आता हे शास्त्री झाले होते आणि यांना परतीचा प्रवास करायचा होता. नदीत न होती त्या नावेतनं प्रवास करायला सुरू केला. सोसाट्याचा वारा आला आणि धो धो पाऊस पडायला लागला. आता त्या नावेला वाऱ्याचा झोक लागल्यामुळे काय झालं, त्याच्यातल्या तिघांना पोहता येत होतं. तिघांनी नदीमध्ये उड्या टाकल्या. उड्या टाकून ते नदीच्या पलीकडे गेले, काठावरती थांबले. त्यांचा एक मित्र बुडत होता. अरे 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 तो बुडतोय. आता तो काही क्षणात गतप्राण होईल. त्याचा अर्ध शरीर नदीत आहे आणि अर्ध शरीर होडीला टांगलेलं आहे. म्हणजे हाताने त्याला होडी पकडलेली आहे. त्याच्यात एक मित्र म्हणतो अरे त्याला वाचवायला पाहिजे. दुसरा म्हणतो अगदी बरोबर आहे, वाचवायलाच पाहिजे. तिसरा म्हणतो वाचवायचं, पण आपण शास्त्री आहोत, बोगस नाही वाचवायचं. अगोदर शास्त्र बघायचं आणि मग त्याला वाचवायचं. त्यांनी शास्त्रीचं जे पुस्तक होतं ते पुस्तक काढलं आणि पुस्तकामध्ये त्यांना एक सूत्र सापडलं. सर्वम नाश समुत्पन्ने अर्धम त्यजति पंडिताः.
सर्व नाश पावत असताना अर्ध्याला सुद्धा जो वाचवतो त्यालाच पंडित असं म्हणतात. आणि आपण पंडित आहे. त्यांनी तलवार घेतली, पोहत पोहत त्या नावेपर्यंत गेले. एक जण त्या नावेत उभा राहिला, एकाने हात पकडला, एकाने डोकं पकडलं आणि दुसऱ्यानं त्याच्या मानेवरती तलवार चालवली आणि मुंडकं बाहेर घेऊन आले. तुम्हाला वाह शाबास, यालाच पंडित असं म्हणतात. का? सर्व नाश समुत्पन्ने अर्थम त्याची पंडिता. हा काय काडी लावून पेटवायची पदवी यांची. सगळं जर नाश पावत असेल तर अर्ध वाचवणं याला पंडित असं म्हणतात. पण हे शास्त्र इथे लावायचं का? शास्त्र कुठं लावायचं याला सुद्धा शास्त्रच आहे. काही कळलं? शास्त्र कुठे लावायचं याला सुद्धा शास्त्रच आहे बरं का. तर विचारल्याशिवाय सांगू नये हे शास्त्र आहे. पण काय विचारल्याशिवाय सांगू नये हे शास्त्र आहे. एक गाई रस्त्यानं चाललेली आहे आणि त्या गाईच्या पाठीमागे कसाई लागलेला आहे. आणि त्या कसायानं मध्ये रस्त्यात उभ्या असलेल्या माणसं विचारलं, एखादी गाई जाताना दिसली, बघितली का तुम्ही? कसायाला गाई कोणत्या रस्त्याने गेली सांगावं का? विचारलं तरी सांगावं का? बोला, विचारलं तरी सांगावं का? नाही. एखादा पांगळा मनुष्य रस्त्यामध्ये बसलेला आहे, तुमच्या अंतःकरणामध्ये दया उत्पन्न झाली, तर पांगळ्याला पायी नाही. आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला. एक दोन पैसा द्याओ धर्माला. त्याचा हा कारुण्य भाव दातृत्व अंतःकरणाच्या माणसाला पाजर फोडून गेला. दिलं पाहिजे, हो दिलं पाहिजे, त्याला काहीतरी दिलं पाहिजे. उपवाशी किती दिवसाचा असेल काय, त्याला काहीतरी दिलं पाहिजे. एक तास हो तिकडे, हा इकडे, दिलं पाहिजे, हो दिलं. एक तास दिलं पाहिजे. आशीर्वाद लागेल तुमच्या मुला. घसा बसला त्याचा आता, बुलू बुलू. दिलं पाहिजे. अरे काय डोळ्याला पाणी आलं तुझ्या? दोघांमध्ये 20 फुटाचं अंतर आहे. पांगळा चालू शकतो का? हे भाऊ, पांगळा चालू? पांगळा चालू शकतो का? नाही. मग ज्याला पाय आहे त्यानं काय केलं पाहिजे? केदारनाथ बाबा त्याच्यापर्यंत जायला पाहिजे. त्यानं बोलावण्याची वाट दात्यानं करावी का? इच्छा, त्यानं मला बोलवावं. त्यानं नाथ महाराज अर्जुनाच्या आणि भगवान श्रीकृष्णाच्या अंतःकरणाचा एक भाव सांगतात, खूप गोड. अर्जुन म्हणतो, देवा, एक आंधळा मनुष्य रस्त्यानं चालला होता. एक आंधळा मनुष्य रस्त्यानं चालला होता. त्याला रोजच्या सोयीचा रस्ता होता, पण दुर्दैवानं त्या दिवशी रस्त्यात काहीतरी कामाच्या निमित्तानं एक खड्डा खोदलेला होता. त्याला काही अंदाज नव्हता, कारण त्याला डोळे नव्हते. तो पडला होता रस्त्यात, त्या खड्ड्यात तो पडला. त्याचे हात मोडले, त्याचे पाय मोडले, त्याच्या डोक्याला लागलं, रक्तबंबाळ झाला. रक्तबंबाळ झाला, हो रक्तबंबाळ झाला. मला खूप वेदना झाल्या तेव्हा, खूप वेदना झाल्या. जो मनुष्य तिथे उभा होता त्या ठिकाणी नाथ महाराज स्वतःला उभं करतात. कृष्ण अर्जुनाचा संवाद आहे. एकनाथी भागवतात पण भाव सांगितलाय हा. मग त्यावेळेला सुज्ञ व्यक्ती, समजा दोघांमध्ये संवाद चाललाय आणि मी तुम्हाला सांगतोय, अरे अरे अरे, कोणी जर बघितलं असतं तर त्याला वाचवलं असतं.
कुणी डोळस तिथे उभा असता तर त्याला वाचवलं असतं. बघणारा म्हणतो तर मी माझ्या डोळ्यानं बघितलं म्हणून तर मी तुम्हाला सांगतोय. कृष्ण म्हणतात तुला जर डोळे होते तर तू त्याला वाचवलं का नाही? अरे तुला जर डोळे होते तू त्याला वाचवलं का नाही? त्यावेळेला तो म्हणतो त्याने मला विचारलं असतं तर वाचवलं असतो मी त्याला. तुम्हाला म्हटलंच नाही मला वाचवा म्हणून. परमात्मा श्रीकृष्ण म्हणतात त्याला जर तू दिसला असता तर तू तुझ्याशी मदतीची धाव करू लागला असता तुझ्याकडे. त्याला जर तू दिसला असता तर तो तुला बोलला असता मला वाचव बाबा. तो म्हटलं अगदी बरोबर आहे. तो असं काही मला बोलला नाही कारण त्याला दिसत नव्हतं. आणि त्याला जर दिसला असतं तो माझ्याशी बोलला असता आणि त्याने मला मदत मागितली असती. मग भगवान श्रीकृष्ण म्हणतात ज्ञानोबा म्हणतात अरे त्याला जर तू दिसला असता तर त्याला खड्डा नसता का दिसला? ज्याला डोळे त्याने काय करावं राजा हो? आता ज्ञानोबरायचं म्हणत सांगतो आंधळा अंध कुपी पडता देखणेनी लावाव्या सत्पथा तेवी ज्ञानांद दुःखी बुडता त्यासी उद्धारावया मी प्रार्थित असे. तुका म्हणे कैसे आंधळे जन गेले विसरोनी खऱ्या देवा गेले विसरोनी खऱ्या देवा गेले विसरोनी खऱ्या देवा. तुका म्हणे कैसे आंधळे म्हणे आंधळी ती संसारी. पुढे काय? तुका म्हणे आंधळी ती संसारी जी ही नाही हरी देखी येला किंवा ओळखीला. अरे हे सगळं जग आंधळ आहे. कसं बोलता महाराज? 2-2 डोळे दिलेले आहेत. हा आम्ही त्यांचं संरक्षण करतो. कोणी फोटोसनचा लावतो, कोणी लांबचा लावतो, कोणी जवळचा लावतो, कुणी डेचा लावतं. हा आम्ही किती काळजी घेतो त्याची. तुकोबाराय म्हणतात ते डोळस असून काय उपयोग नाही. ते डोळस असून काही उपयोग नाही. इकडे लक्ष द्या. त्यांच्या जीवनामध्ये अज्ञानाचा अहंकार आहे. देहभजना करताय. सप्ताह 37 वर्षाचा आहे. सप्ताहाच्या निर्मितीचं काम, निर्मितीचं द्योतक, त्याचं टायटल सुद्धा इतकं गोड आहे. संत श्री चोखोबाराय महाराज आणि संत श्रेष्ठ मुक्ताबाई महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त 37 वर्षापासूनचा हा यज्ञ आहे. अगोदर चोख हो, नंतर मुक्त होशील. भक्ती कर. चोख हो अगोदर. भावाला चोख व्हावं लागतं. जो चोख असतो त्याच्याकडे भाव असतो. कामे क्रोधे केले घर रीते. छान. एकदम भाविक लोक आले. आता इकडे लक्ष द्या. माझा चांगला मूड लागलाय. कशा करता सांगतो मी. काय विचारल्याशिवाय सांगू नये हे शास्त्र आहे. तो को बराय म्हटलं अरे ते आंधळेच लोक आहेत. मग आता आंधळे आहेत तर मग यांना यांचा रस्ता दाखवणं माझं काम आहे. आणि माझं काम मी केल्याशिवाय राहणार नाही. त्याचं कारण असं त्या कामासाठी देवानं मला पाठवलंय. निरोपया संता हाती आला. तो निरोप तुकोबाराय सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. सांगतो तू माझे बाजारे विठाला. सांगतो तू माझे बाजारे विठाला. सांगतो तू माझे बाजारे विठाला. सांगतो तू माझे
फास्ट सांगितलं. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय म्हणतात, माझ्याकडे जो काम आहे, जो निरोप आहे, तो मी सांगतो तुम्हाला. मला सांगितलं या सगळ्या लोकांना भजनासाठी प्रवृत्त केलं पाहिजे बरं का. म्हणून सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, अन्न भजाल तर नाही तरी गेला जन्म वाया. गॅरंटी तुम्हाला मोबाईलची मिळेल, गॅरंटी घड्याळाची मिळेल. एखादा ब्रँडचा कपडा घेतला तर त्या ब्रँडच्या कपड्याच्या पोताची, त्याच्या कलरच्या गुणवत्तेची काय मिळेल तुम्हाला, गॅरंटी मिळेल. एखादं घड्याळ घेतलं चांगल्या कंपनीचं, त्याची गॅरंटी मिळेल. याची काय गॅरंटी आहे, याची काय गॅरंटी आहे. जो महात्मा सगळ्यांना हसवत होता, हे साधं एक वृद्ध व्यक्तिमत्व शेवटच्या काळात मीडियामुळे प्रचार प्रसाराला आलं. मधुकर बाबा गिरी काल गेले. ते असं वाटलं त्यांच्या रील्स पाहतोय त्याच पाहतोय का काय, पण शेवटी टायटल लिहिलेलं होतं, भावपूर्ण श्रद्धांजली. मग बारकाईनं बघितलं, गॅरंटी काय, काय गॅरंटी आहे. ताजुद्दीन महाराज शेख चालू कीर्तनात गेले, गॅरंटी काय, काय गॅरंटी. कोरोनाच्या काळामध्ये इंगळे महाराज गेले. या देशाच्या गाणे सम्राज्ञी गेल्या. अनाथांची माई सिंधू सपकाळ गेल्या. किती लोक गेले. कोरोनाच्या कालखंडामध्ये तर आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये वारकरी संप्रदायाची खूप मोठी हानी झाली. अनेक गुणीजन गेले, गायक गेले, कीर्तनकार गेले. प्रकाश महाराज पवार, तुम्ही त्यांच्या मुलाच्या, त्यांच्या परिवाराच्या पाठीशी उभा राहिलात केदारनाथ बुवा, तुमचं कौतुक करतो मी. ही दयावृत्ती पाहिजे समाजामध्ये, नाहीये. बाळासाहेब जोंधळे गायक होते खूप चांगले, कुठले, सायखिंडीचे. इथे यायचे, चाली म्हणायचे आमच्या बरोबर. माझ्यासोबत अनिल बुवा वसईला शेवटचं कीर्तन केलं त्यानं, शेवटचं कीर्तन. त्या वसईच्या कीर्तनामध्ये जीवाच्या आकांतानं तो गायला बिचारा, पण त्याच्या परिवारात 2 मृत्यू झाले. तोही गेला. 8:30ला माझ्याशी बोलला. इथे एका हॉस्पिटल होता, आता हॉस्पिटलचं नाव घेत नाही मी. हॉस्पिटल कोरोनाच्या काळात खरं बिझनेससाठी केले होते का उपचारासाठी केले होते हाही संख्येचा आणि शोधाचा विषय आहे. पीपीई किटवर लोकांनी कोटीच्या संपत्ती घेतल्या या तालुक्यात. डॉक्टर एक पीपीई किट घालायचा आणि 300 पेशंटच्या बिलावरती पिका किटची पीठचं बिल टाकून द्यायचं. इथे या तालुक्यात वैयक्तिक नाव घेत नाही कुणाचं. करपे महाराजांनी, सचिन भाऊनी, व्यंकटेश महाराजांनी, सुदाम महाराजांनी, तालुक्यातले आम्ही सगळे गुणवान एकत्र जमलो आणि म्हटलं गरीब वारकऱ्यांसाठी काहीतरी किराण्याची, शिध्याची व्यवस्था केली पाहिजे. म्हणून आम्ही काही संगमनेर शहरातल्या श्रीमंत लोकांकडे इच्छा व्यक्त केली. आम्हाला खूप लोकांनी मदत केली. नाही देहाचा भरवसा, कोण दिवस येईल कैसा. सोपे प्रमाण आहे. आता मला याच्यावरती काही जास्त विश्लेषण करायला लागणार नाही, कारण मला कावळ्याची वाट नाही पाहिजे. नाही तर नदीवर गेले कावळ्याची वाटपर्यंत कसा ताणावाच लागतो आम्हाला. कशा करता बोलतो मी, लक्षात ठेवा. तुमच्याकडे काय बोलतो मी, हे अविनाशी एकच तत्व आहे, ते तत्व म्हणजे ईश्वर आहे. अमृत है हरि नाम जगत में, अमृत है हरि नाम जगत में, इसे छोड़ विषय विष
पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या। काल सदा अपने रस घोले, ना जाने कब सिर चढ़ बोले। हरि का नाम जपो निश्वासा, हरि का नाम जपो निश्वासा। अब इसमें साल महीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या। तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या माणसा। असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर। सोडून दे रे धनाच्या तुला लसा, जग हे कुणाचे सांग भल्या माणसा। कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची। क्षणिक आहे, नाही तरी गेला जन्म वाया। करतो महाराज, करतो, भक्ती करतो। थोड्या संसाराच्या जबाबदाऱ्या शिल्लक आहे, तो एकदा का पुरा झाला मी करतो। पूर्ण करण्याची भाषा करतो। संसार किती पैसे आहे तुझ्याकडे, किती जमीन आहे, किती संपत्ती किती आहे तुझ्याकडे, काय उद्योग आहे, कोणत्या फॅक्टरी आहेत तुझ्याकडे। अरे प्रपंच पूर्ण करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल तर मनुष्याच्याकडे मुबलक पैसा पाहिजे। किती पैसे, आणि ज्यांच्याकडे होता त्यांना सध्या संसार करता आला नाही। रावणा इतका श्रीमंत कोणी नव्हता, त्याच्या इतका विद्वान कोणी नव्हता, त्याच्या इतका मोठा प्रपंच कोणाचा नव्हता, त्याच्या इतकी बुद्धिमत्ता कोणाकडे नव्हती, त्याच्या इतकं धाडस कोणाकडे नव्हतं। दुसरी महत्वाची गोष्ट सांगा, त्याच्या इतक्या बायका सुद्धा कुणाला नव्हत्या, त्याच्या इतके पोरं सुद्धा कुणाला नव्हते, त्याच्या इतके नातू सुनाला नातू सुद्धा त्याच्यासारखं कोणीच नव्हतं। बरं, हे ज्याचं झालं सामर्थ्य, ऐश्वर्य। दुसरी गोष्ट ऐका, राजा रावण होता राक्षस। दुसरी गोष्ट सांगतो, तो राक्षस असून सुद्धा त्याच्यासारखा श्रेष्ठ भक्त कुणीच नव्हता। राक्षसाबद्दल बोलतोय मी, माणसाने ध्यानात ठेवा। तो राक्षस होता, आसुर योनीचा होता, त्याच्यासारखा विद्वान कोणी नव्हता, धनवान कोणी नव्हता, गुणवान कोणी नव्हता, त्याच्यासारखा ज्योतिषी कोणी नव्हता, त्याच्यासारखा वास्तु विशारद वास्तुतज्ञ कोणी नव्हता। त्याचा प्रपंच वेगळाच होता, सगळा आसुर होता, पण त्याच्यासारखा श्रेष्ठ भक्त सुद्धा कोणी नव्हता। त्याचा एक नियम होता शिवभक्तीतला, रोज 1000 कमळ भगवान शिवाच्या लिंगावरती अर्पण करायची। एक दिवस कमळ कमी पडलं। विद्वान, विद्वत्ता, चतुरस्र बुद्धिमत्ता होते त्याची। शास्त्राची त्यानं तपासणी केली, टिहाळणी केली, शास्त्राचं अनुमोदन घेतलं, वा कमळ कमी पडतंय ना। शरीराला पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आहे। शास्त्र असं सांगतं, या सर्व कर्मेंद्रियां ज्ञानेंद्रियांना कमळ असे म्हणतात। शास्त्रामध्ये हाताला हात नाही म्हणत, हस्तकमल म्हणतात। पायाला पाय नाही म्हणत, पद्मकमल म्हणतात। डोळ्याला डोळे नाही म्हणत, नेत्रकमल म्हणतात। हृदयाला हृदय नाही म्हणत, हृदय कमल असे म्हणतात। शिराला शिर नाही म्हणत, शिर कमल असे म्हणतात। खडग घेतलं, आपलं शिर उडवलं आणि शिवपिंडीवरती लिंगावरती अर्पण केलं। नाभीमध्ये अमृतकुपी होती, पुन्हा शिर तयार झालं। 10 वेळा प्रयोग केला। याचा अर्थ काय? रावणाला दशानन म्हणतात, प्रॅक्टिकली सांगायचं नाही। जगातले 10 विद्वान एकत्र आल्यानंतर एका मिनिटात जेवढा विचार करतील तेवढा विचार रावण एका मिनिटात 10 जणांच्या विद्वत्तेची ताकद असणारा विचार
त्याच्याकडे होता. एवढा विद्वान. बात सुनो. ही जी लंका आहे ना सोन्याची, ही लंका रावणाची नव्हती. मला मदत करता का? थोडी मदत करता का? माझ्या पाकिटातले 10-10, 5-5 रुपये देतो मी तुम्हाला. राजा रावणाची लंका नव्हती. लंका कुणाची होती? राजभाऊ शाबास. लंका होती भगवान शिवाची. कशासाठी निर्माण केली होती? पार्वती माता भगवान शिवावरती निस्सीम प्रेम करत होती. त्या दोघांचं लव्ह मॅरेज होतं. तेव्हापासूनच ही गडबड चालू आहे सध्या. त्या दोघांचं लव्ह मॅरेज. तिच्या बापाचा विरोध होता. पार्वती सतीचा बाप कोण? सतीचा बाप तुम्हाला म्हणलं ना 50 रुपये. दक्षाचा विरोध होता. अरे काय नवरदेव बघितलाय पुरी तू, तुला कवडी जी अक्कल नाही. तो अंगाला राग काय चुळीतो, मसनात काय राहतो, गळ्यात मुंडक्याच्या माळा काय घालतो, साप काय घालतो. बाई हा पोरगा मला काय आवडत नाही. पप्पा माझं त्याच्यावरती निस्सीम प्रेम आहे. आम्ही दोघं कॉलेजला सोबतच होतो. असं समज झालं. थोडंसं आधुनिकतेने सांगतोय भाव तसा घेऊ नका. प्रेस केले पाहिजे ना तुम्ही, आहे का नाही? कीर्तन म्हणजे कीर्तन राहिलीच नाही सध्या. हास्य जत्राचेच कार्यक्रम चालू आहे. कॉमेडी सम्राट आणि कीर्तन परंपरेचं वाटोळ करून टाकलं. बार विठाला विठाला. आणि हे यूट्यूबवाले ना, या यूट्यूबनी कीर्तनाची गुणवत्ता बर का सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली. यांचे तेवढे कौतुक केले पाहिजे यांचे. हे जे संकलन करून 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 टाकतात ना, सामान्य माणसाला कीर्तन ऐकायला कुठं जायची गरज नाही. मोबाईल काढला. फक्त यांनी एवढं लक्षात ठेवलं पाहिजे, हे जे परिश्रम घेतात ना, त्या परिश्रमाच्या खाली एक यांचं टॅगलाईन असतं, घंटीचं बटन दाबायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, माझा कीर्तनकार. खरे खोटे परिश्रम आहे. पावसा पाण्यात फिरतात ही मुलं महाराज. तुम्हाला खरं सांगतो, मोटरसायकल असते यांच्याकडे साधीशी, आणि ते सगळे इन्स्ट्रुमेंट भिजू नये म्हणून सगळा पाऊस अंगावरती घेतात. आणि ते इन्स्ट्रुमेंट भिजू नये म्हणून कीर्तनासाठी. अहो याच्यातले या कीर्तनाला शूटिंग करून करून कीर्तन ऐकून ऐकून हे मुलंसुद्धा माळकरी झाले. यांचं कौतुक केलं पाहिजे. त्याच्यातून पॉझिटिव्ह घ्या ना तुम्ही. सदाचारी झाली, सद्गुणी झाली. चला मी सद्गुणाबद्दलच बोलतोय. रावणाचा सद्गुण. ते पार्वतीनं लग्न केलं, भगवान शिव स्मशानात राहत होते. ती एक दिवस म्हटली, का हो तुम्हाला काही मागितलं का? मी आतापर्यंत तुमच्यासोबत स्मशानात राहते, मला छोटंसं सोन्यासारखं घर तरी द्या. भगवान शिव बोलले, सोन्यासारखं घर पाहिजे तुला? पार्वती काळजी करू नकोस, आतापर्यंत तू काही मागितलं नाही, देतो मी तुला. सोन्यासारखं पाहिजे का? कुबेराला बोलवलं. विश्वकर्मा इंजिनियर भगवान शिवाचा, आणि कुबेर फायनान्सर. सोन्याची लंका निर्माण करायची. केली लंका निर्माण केल्यानंतर आता तिची वास्तुशांती घालायची बर का. आपल्या सुद्धा लंकेची वास्तुशांती बाकी आहे, तुम्हाला कळवणार. वास्तुशांती करायची होती. ब्राह्मण कोण? पण भगवान शिवाची आठ होती की वेद मंत्राचं शास्त्रीय गायन करणारा ब्राह्मण पाहिजे. कशाचं? वेद मंत्राचं शास्त्रीय गायन करणारा ब्राह्मण पाहिजे. ब्राह्मणांमध्ये सुद्धा स्तर आहेत, वर्ग आहेत, भाग आहेत. दिसपिंडाचा ब्राह्मण वास्तुशांतीला चालत नाही. आई शपथ. मी आळंदीत राहिलोय. आळंदीमध्ये वेद पाठशाळा आहेत. मला माहित आहे कोणता ब्राह्मण कुठे चालतो. जरा अभ्यास करा. येते का लक्षात? आपल्याकडे सगळ्याला एकच ब्राह्मण असतो, त्याच्यामुळे कधी कधी घटस्फोट होतात. चला विनोदाचा भाग सोडून द्या. वेद मंत्राचं गायन करणारा ब्राह्मण पाहिजे. कोण? नाव पुढे आलं राजा रावणाचं. महाराज तुम्ही तर मगाशी बोलले रावण राक्षस होता. अरे अर्धच ऐकलं तुम्ही, अर्ध अजून बाकी आहे. राजा रावण ब्राह्मण पण होता. कसं काय?
त्याची आई राक्षसी नव्हती आणि त्याचा बाप ब्राह्मण होता. राजा रावणाच्या आईचं नाव कैकसी कैकई नाही, आणि त्याच्या बापाचं नाव होतं ऋषी विश्रवा. वेदशास्त्र संपन्न होते. DNA तसाच असतो. आईचे गुण असतात आणि बापाचे गुण. कधी कधी पोरग आईचे गुण दाखवतो, कधी कधी बापाचे गुण दाखवतो. बाप म्हणतो माझ्यावर गेलाय, बाई कोणती पाचा का माझ्यावर गेलाय. अरे दोघांवर बी गेलाय, काय संशय का तुम्हाला? भांडणं होतात दोघांवरती कधी कधी. हो ऐका, म्हणजे राजा रावणाचं नाव पुढे आले. राजा रावण वास्तुशांती आला, वास्तुशांती अशी सुंदर केली, असे मंत्र केले, भगवान शिव प्रसन्न झाले, असे मंत्र उच्चारण केलं, असं गायन केलं. अशा गायनानं भगवान शिव प्रसन्न झाले. आणि आता राजा रावणाला बोलावलं. ब्राह्मणाला दक्षिणा द्यायची आहे. दक्षिणा आपल्या मनाची नाही द्यायची, त्याला जे पाहिजे ते द्यायचं. राजा रावणानं सांगितलं शिवानी ब्राह्मण देवा जे पाहिजे ते मागा, जे पाहिजे ते देतो. 2 मिनिटात संपवतो. पंक्तीवाला म्हण अरे याला काय होतं आला. माझं कीर्तन 8:30ला चालू झालंय. ज्या मिनिटाला लाईट आली त्या मिनिटाला चालू झाले बरं का, काळजी करू नका. मी आता टाकाळ जाऊन गाडू कशाला पाहिजे, 2च मिनिटात संपवतो. ऐका, असं गायन केलं, असं गायन केलं. भगवान शिव म्हटले जे पाहिजे ते देतो. रावण म्हटले वचन द्या. वचन दिलं, संकल्प सोडला आणि भगवान शिव बोलले बोल काय पाहिजे मग काय लाभ. त्यावेळेला रावण म्हटला जिची वास्तुशांती केली ना ती लंकाच मला पाहिजे. वचन दिलं होतं, संकल्प सोडला होता, दिली नाही, द्यावीच लागली. काय विद्वत्ता होती, काय भक्ती होती आणि काय गायन होतं. बरं, एक आसूर आहे, पण आसुरानं रचलेलं स्तोत्र जर भक्तांनी गायलं, माणसांनी गायलं तर बुद्धी वाढते, संकट निवारण होतात, रोग नाहीसे होतात, समस्या नाहीसे होतात. मुलाला बुद्धी पाहिजे, या स्तोत्राचा पाठ करा. ज्ञानोबरायाच्या समाधीचा प्रवेश जिथून होतो ना, त्या समाधीच्या प्रवेशद्वाराजवळ जर गेलं तर वेड्या माणसाला, वेड्या मुलाला, गतिमंद मतिमंद मुलाला तिथं बसवलं. एक हात त्याच्या एक आपला हात त्याच्या शरीराला स्पर्श देऊन ठेवायचा आणि डोळ्यानं ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं 6व्या अध्यायाचं. वेडे मुलं शहाणी झाली माऊलीच्या दारात. एवढी ताकद आहे ज्ञानोबरायाच्या प्रवेशद्वाराजवळ. एक खूप मोठा फिलॉसॉफर आहे, जर्मनीचा आहे. त्याची एक स्टोरी आहे, गुगलला सर्च करा. वेडा झाला होता तो, वेडा. आळंदीत येऊन राहिला, पुण्यात आला. पुण्यातून ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं त्यानं संशोधन केलं. तिथे आला, त्याने संकल्पाची पारायणं केली 6व्या अध्यायाची आणि ठीक होऊन गेला. मनात नाही सांगत, माऊलीच्या संस्थातल्या सहभागातल्या काही व्यक्तींनी मला सांगितलं. ऐका, रावण असा गायला, त्या स्तोत्राचं नाव आहे शिवतांडव. बस एवढंच गातून संपवतो. शिवतांडव स्तोत्राची निर्मिती करताना राजा रावणाने अगस्ती महामुनींचं वर्णन केलंय, त्यांना नमन केलंय. ओम श्री अगस्तेश्वराय नमः. ओम श्री अगस्तेश्वराय नमः. नमः शिवाय. जटाटवी जल जल प्रवाह पावितस्थले कलेवलम्बिदाम्बुजङ्गतुङ्गमालिका डमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वया चकार जन्मदांडव
निर्जरी विलोलवीची वल्लरी विराजमान मूर्धनी दगद 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 ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखर रती प्रदीक्षणा दरादरेंद्र नंदिनी विलास बंधु बंधुरे स्फुरदिगंत संतती प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरापदी क्वचित दिगंबरो मनो विनोद में तुमस्तुनी ओम नमः शिवाय आयुष्य निघून जात काही राहत नाही हातात पण जेवढं देवाचं भजन केलं ना तेवढंच फिक्स डिपॉझिट शिल्लक राहत नाही तरी गेला संसार कराल एक दिवस मरून जाल कारण तोही मेला एक दिवस तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते गवडी गेली नाही काय लागतं काही न लगे एक भावाची कारण विठोबा रखुमाई चलो चलो हो रखुमाई हो देशमुख देशमुख साहेब निवृत्त कृषी अधिकारी यांनी यावं चला चला सगळ्यांना मनापासून धन्यवाद सर्व गुणीजनांचं मनापासून आभार मानतो कौतुक करतो त्यांचे ऋण मानतो खूप त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य स्वर अलंकार अत्यंत गुणी गायक आणि महाराष्ट्रातली प्रसिद्ध मृदंगवादक हरिभक्तीपरायण अनिल महाराज टेकुडे अतिशय सुंदर मृदंग वाजवतात ह्याच्याहीपेक्षा तयारीचं वाजवणं आहे पण कधी कधी जसा आखाडा असतो तसा डाव दाखवावा लागतो असं आहे अच्छा त्यांना धन्यवाद माझे बालपणापासूनचे मित्र आहे खूप लहान होते बस चौकदार हो द्या ठेवू
टायमिंग झालं का कीर्तनकाराला आणि विनयकाराला बुक्का लावायचा, लगेच शांत बसून घ्यायचं. कधी काय होतं चॉपदाराला वजन टाकायला तेवढाच डाव भेटतो एक, मोक्कार वजन टाकून घेतात मग त्या टायमाला लई वळवळ राहते. ते दोन्ही चांगले आहेत बिचारे, पिंपरण्याचे मोठ्या सप्ताहामध्ये राहतात. चॉपदार शोभतो एक नंबर, आणि यांना तर 12 महिने थंडी वाजती, कायम कान पॅकच. सोलापूर जिल्ह्यातले ते. मी लहान होतो, माझ्या चिखलीच्या सप्त्याला असे ऐकू येत आहे का, काही बी बोलतो. खूप छान आहे. आणि हा सप्ताह मुळात ह्याच्यावर चालू आहे, भावावर. भाव प्रधान आहे, कारण इतकं पेरलंय 37 वर्षात, त्याच्यापेक्षा जास्त पेरलंय. आता आपला तर मागाची 45 वर्षापूर्वीचा घटनाक्रम निघाला. जे पेरलंय ते इतकं छान उगवलंय. जनतानगर गल्ली क्रमांक 5 पश्चिम विभाग, हा फक्त जनतानगरचा सप्ताह नाही राजा. इथं कमीत कमी या क्षणाला इथं 25 गावचे लोक असतील. किती? 25 गावचे. आणि शेवटच्या काल्याच्या कीर्तनापर्यंत किमान 200 गावचे लोक इथं भेटी देऊन जातील. नेते, कार्यकर्ते, बरं का, सगळे येतील. पण बाबा जे नेते येतील ना त्यांच्याकडून सप्त्याला वर्गणी घ्यायचा बरं का, नाही ते शालय आपलीच, हारय आपलाच, आणि आपल्याला बिनकामाचा बुक्का सुद्धा नाही आपल्याला. सध्या स्टेज फुकट नाही वापरायचं. जो योगदान देईल त्याला स्टेज द्यायचं, एवढं ध्यानात ठेवा. सगळ्यांचं कौतुक करतो. माझ्यासोबत 2-3 वर्षापासून माऊली भागवत 12 महिने सोबतच आहे. त्यांनाही धन्यवाद देतो. माझे जीवलग मित्र सोमनाथ महाराज, माझा लाडका भाचा ऋषिकेश दादा घुले, गातोही, वाजवतोही आणि सेवा प्रधान आहे, खूप स्वच्छ. धन्यवाद. त्याच्यानंतर आरोटे बाबा भेटले आज. नाही आरोटेच ना, बाळासाहेब का, पहिल्यांदाच ऐकलं मी तुम्हाला. छान वाटलं मला, तुमचंही कौतुक. ही लाडकी लेक आमची, हे लाडकी लेकरं, आणि खूप लहानपणापासून माझ्यावर प्रेम करणारे आमचे दत्तू दादा सोनवणे, खूप खूप छान. म्हणजे मला बोटाला धरूनच ते जायचे हरिपाठाला. हरी बाबा असतील, सर्व सचिन भाऊ असतील. करपे बाबांना पुढच्या आयुष्यात संप्रदायाची धुरा सांभाळण्याची काळजी करण्याचं काही कामच नाही. एखाद्या कीर्तनकाराला लाजवील त्याच्यापेक्षाही 10 पटीनं सचिन भाऊच्या कामाची तयारी आणि जनसंपर्क संघटन कौशल्य सचिन भाऊ जास्त आहे. एक नंबर. 12 महिने 12 तास, आणि रात्री काही अडचण आली तर वारकऱ्यांच्या सगळ्या समस्यांना निवारण करणारे सोबतीचे आमचे सगळ्यांचे जीवलग सखा सचिन दादा, सगळा परिवार. सचिन दादा, तुम्हाला जेवढे धन्यवाद द्यायचे तेवढेच धन्यवाद मला तुमच्या पत्नीला द्यायचे. देवा शपथ सांगतो, इथं आलेला माणूस निर्मुखी जात नाही, इच्छा नसली तरी देतोच. हे भारत देशाचं चारित्र्य आहे. म्हणून स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. हे फक्त चारित्र्यावरती उभे राहिले आहेत. तेव्हा हा संदेश माझा आपल्या सगळ्यांना, सगळ्यांना मनापासून कोटी कोटी धन्यवाद देतो. उत्कृष्ट साऊंड सिस्टीम धन्यवाद. उद्याची तयारी लवकर करून ठेवा. काय अडचणी, काय प्रॉब्लेम्स असतील ते. तू माझा प्रिय मित्र आहे, तुझे पप्पा माझे फ्रेंड्स आहेत, त्याच्यामुळे सगळं जमलं. आणि वेळेला कोणी काही अडचण आली ती निवारण करण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले, त्यांचं कौतुक करा. सगळ्यांना धन्यवाद. दीपक राऊ, तुला येतो धन्यवाद. काही माझ्या कोणाला वाटलं असेल कीर्तन खूप लांबलं आणि आपल्या आयुष्यातला अर्धा तास वाया गेला, त्यांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले पुरे वेडे वापुडे होतरे विचारिला तुका म्हणे दानेश्वरा रामा पाया बेगे करा क्षमा पुराज महाराज. ज्ञानदेव तुकाराम
संत चोखामेळा, श्री संत चोखामेळा व श्री संत मुक्ताबाई समाधी सोहळ्यानिमित्त होणारा हरिभक्तपरायण बाळकृष्ण महाराज करपे यांच्या प्रेरणे व मार्गदर्शनानं हा 37वा अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव सोहळा आणि या सद्गुरू तुकाराम महाराज गाथा पारायणाचं वैकुंठ गमनाला 375 वर्ष झाल्याबद्दल जे गाथा पारायण होत आहे त्या गाथा पारायण सोहळ्यानिमित्तानं आज द्वितीय पुष्प आमचे मित्र आणि हरिभक्तपरायण सुनील महाराज मंगळापूरकर यांनी गुंफलं. त्यांचं ही सप्ताह समितीच्या वतीनं खूप खूप आभार. या सप्ताह आज सकाळची जी पंगत होती ती श्री भाऊसाहेब मार्तंड आरगडे यांची होती आणि सकाळचा नाश्ता श्री राजाभाऊ गायकवाड आमच्या जनतानगरमधील त्यांचा नाश्ता होता. तसेच कन्हैया रघुनाथ बाबा मंडलिक यांचा आजचा सकाळ दोघांचाही नाश्ता आला गाथा पारायणाच्या वेळेस. आणि सायंकाळची पंगत जी आहे अन्नदाते जे आहेत श्री राजकुमार छबुराव जाधव साहेब हे आमच्या मालदाड रोडला असतात. त्यांचं आत्ताचं जे अन्नदान आहे ते आपणा सर्वांना प्रसाद म्हणून त्यांनी केलेलं आहे. त्यांचंही सप्ताह समितीच्या वतीनं हार्दिक आभार. सुनील महाराज मंगळापूरकरांनी अत्यंत सुंदर असं आपल्याला मार्गदर्शन केलं आणि नेहमीच त्यांचं सप्ताहामध्ये आपल्याला सहकार्य असतं आणि इथून पुढच्या काळात देखील महाराज बाबांच्या मागं हा सप्ताह चालवण्यासाठी तुम्ही सर्व वारकऱ्यांची शुभेच्छा आणि ताकद आमच्या मागं असल्याशिवाय आम्ही हा कार्यक्रम घडवू शकत नाही. म्हणून हा वारकऱ्यांचा सप्ताह आहे. वारकरी सप्ताह करतोय आणि वारकऱ्यांनी हा सप्ताहामध्ये सहभाग घेऊन सहकार्य होत असतं. त्यामुळं मी सर्व वारकऱ्यांचं खूप खूप आभार मानतो आणि सप्ताह समितीच्या वतीनं एक विनंती करतो की आपण सर्वांनी थोडा पावसाचं आगमन होणं हे अत्यंत शुभ आहे आणि नेहमीच आपल्या सप्ताहामध्ये अनेक वर्षापासून एक म्हण आहे की करपे महाराजांचा सप्ताह ज्या वेळेस संत चोखामेळा आणि संत मुक्ताबाई समाधी सोहळा साजरा होईल त्यावेळेस पावसाचं आगमन होणारच आहे. हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. 37 वर्षात कधीच खाडं झालेलं नाही झाला तर काल्याच्या दिवशी का व्हायना 4 थेंब पडलेत. ही सगळी जे कार्य चालतंय हे हरिभक्तपरायण बाळकृष्ण महाराज करपे यांच्या तीर्थरूप यांच्या आशीर्वादानं यांच्या मार्गदर्शनानं त्यांचे अत्यंत कष्ट आहे आणि आपल्या सर्वांचे कष्ट आहे. जनतानगर परिसरातील सर्व भाविकांचं योगदान आहे. इथं येणाऱ्या प्रत्येकाचं योगदान आहे. आपण सर्वांनी हा सप्ताह चालवण्यासाठी सहकार्य करत आहात आणि उद्याचे कार्यक्रम आहेत. सकाळी 4 ते 6 काकडा होईल. त्यानंतर हरिभक्तपरायण सुदाम महाराज कोकणे हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज खताळ यांच्या नेतृत्वाखाली गाथा पारायण होईल, संगीत गाथा पारायण होईल. तसेच 4 ते 6 आचार्य गुरुवर्य हरिभक्तपरायण अरुण महाराज फरगडे यांचं जगद्गुरू तुकाराम महाराजांचं संत चरित्र वर्णन व्याख्यान आहे, प्रवचन आहे. तरी सर्वांनी त्या कार्यक्रमाचा देखील लाभ घ्यावा.